माथेरान म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं स्वच्छ व सुंदर पर्यटन स्थळ आणि या शहराची स्वच्छता राखणारे माथेरान नगर परिषदेचे सर्वच विभागातील कंत्राटी कामगार. दिनांक 30 रोजी माथेरानचे विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी कोकण श्रमिक संघ या युनियनमधील बांधकाम, सफाई, गार्डन तसेच विद्युत विभागात काम करणारे कंत्राटी कामगार यांची छोटेखानी बैठक बोलावून शहराच्या स्वच्छतेविषयी अनेक साधक बाधक चर्चा घडून आणल्यात. या कंत्राटी कामगारांना येणाऱ्या समस्या तसेच शहराच्या स्वच्छतेविषयी सूचना करत यातून कशा प्रकारे तोडगा काढता येईल हे प्रत्यक्ष जाणून घेतले. यावेळी कामगारांना पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून वेळेवर पगार न होणे, पीएफ न देणे, बोनस न देणे, टेंडर प्रमाणे सोयी सुविधा न पुरवणे, साहित्याचा अभाव अशा अनेक समस्या शिवाय ठेकेदाराकडून आमचा हक्क मारला जात असल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष चौधरी यांनी माझ्या कार्यकाळात कोणत्याही कामगारावर यापुढे असा अन्याय होणार नाही याची खबरदारी माझ्याकडून व प्रशासनाकडून घेतली जाईल. तसेच आपल्याला वेळेत पगार व इतर सुविधा देखील पुरवल्या जातील असा कामगारांना विश्वास दिला. आपले माथेरान शहर स्वच्छतेबाबतीत कशा प्रकारे अव्वल ठरेल यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायचा आहे. याकरता आजपासूनच सर्वांनी कामाला लागा व शहराची स्वच्छता राखा असे आव्हान सर्व कामगार वर्गाला केले. यावेळी नगरसेविका कमल गायकवाड, नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक सदानंद इंगळे, स्नेहा साकळकर, अन्सार शेख, चंद्रकांत शेट्टे तसेच बहुसंख्य कामगार वर्ग उपस्थित होता. माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान.